आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। बेंसे सिद्धार्थनगर इथं वर्षावास निमित्त नालंदा बुद्ध विहारात बौद्ध धम्म प्रवचन मालिका, बौद्धाचार्य मनोज पवार गुरुजी यांचे अभ्यासपूर्ण प्रवचन। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बेंसे सिद्धार्थनगर येथील नालंदा बुद्ध विहारात वर्षावास बौद्ध धम्म प्रवचन मालिकेनिमित्त प्रवचन पार पडले। बौद्ध जैन सेवा संघ बेंसे सिद्धार्थनगर व भारतीय बौद्ध महासभा पेण रायगड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध वैचारिक धम्म प्रचार प्रसार व प्रबोधनपर कार्यक्रम पार पडले। यावेळी सुप्रसिद्ध बौद्धाचार्य मनोज पवार गुरुजी यांनी पराभव सुत्त या विषयावर अभ्यासपूर्ण प्रवचन दिले। या धम्म प्रवचन मालिकेत धम्म बांधव अनुयायी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। धम्माचा प्रसार प्रचार करत संपूर्ण जनमानसामध्ये हा धम्म पोहोचवला। परंतु ज्यावेळेला हा जनमानसामध्ये धम्म पोहोचला त्यावेळेला असं म्हणतात की देव लोक सुद्धा भगवंताला आपण गाता म्हणतो ना, इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यान बुद्धो भगवती। बुद्ध कोणाचे शास्त्र आहे? देव आणि मनुष्याचे शास्त्र आहे। हे देव काय करत होते? एके दिवशी संपूर्ण एकत्र येऊन काय करत होते? चर्चा करत होते। काय म्हणत होते? एवं विसुतं एकं समयं भगवा श्रावस्तीय विरति जेतवने अनाथ पिंडकस्सरामे अत्तको अय्यतरा देवता अभिकंताय रत्तिया अभिकंतवन्ना केवल कंपं जेतवन उपासयत्वा येन भगवा तेनोपसंगमी उपसंगमित्वा भगवंत अभिवादयत्वा एकमंतं अठासी एकमंतं किटा खोसा भगवता गाताय अज्जवासी। काय म्हणले? मी असं ऐकलं की एकदा भगवान बुद्ध ताई ओ माते भगवान बुद्ध काय म्हणतात की मी एकदा जेतवनामध्ये अनाथ पिंडकाने बांधलेल्या जेतवनामध्ये भगवंत आराम करत होते। ते विहार करत असताना त्या ठिकाणी पहाटे पहाटे कधी पहाटे पहाटे एक वण देवता संपूर्ण जेतवन प्रकाशमय करून भगवंताकडे आली आणि भगवंताला म्हणते की भगवान आम्ही अनेक वर्ष लोकांच्या हिताचा कल्याणाचा विचार करत आहोत, परंतु माणसाचा पराभव कशामुळे होतो? हा संसारीमध्ये जीवन जगणारा हा माणूस पराजित कसा होतो? तो लयास कसा जातो? त्याची हानी कशी होते? हे भगवान तुम्ही आम्हाला सांगा, आम्हाला काही कळत नाही। आमचं एकमत होत नाही। कोणी म्हणतं हे केल्याने माणसाचा पराभव होतो, कोणी म्हणतं ते केल्याने माणसाचा पराभव होतो, कोणी म्हणतं असं केल्याने माणसाचा पराभव होतो। भगवान आमचं एक मत होत नाहीये, तर भगवान तुम्ही सांगा। कोणी धारण केलं का? या ठिकाणी मी इकडे आल्याच्या नंतर माझी 12च्या आतमध्ये भोजनाची व्यवस्था केली, त्याबद्दल मी मोठे कामना व्यक्त करतो। म्हणजे 12च्या अगोदर आम्ही भोजन ग्रहण करतो, 12 नंतर भोजन करत नाही। कारण सकाळी 5 वाजता उठल्याच्या नंतर ध्यान साधना, भक्तिजींच्या माध्यमातून अष्टसी ग्रहण आणि उद्या सकाळी 6 वाजता आम्ही ते सोडणार। अशी बौद्धांची परंपरा। कोणाची? बौद्धांची। आणि तुम्ही त्याचे हिस्सेदार। तुम्ही कोणा त्याचे हिस्सेदार? मी परंपरा कोण करणार? बौद्धांनी केली पाहिजे ना। आपण आपल्या धर्मासाठी आता दिवस उपाशी राहू शकत नाही का? आपण आपल्या धर्मासाठी त्याग करू शकत नाही का? अरे बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनभर त्याग केला, पण आपला धर्म आचरणात आणण्यासाठी, जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी एक दिवस तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी उपवास धारण करू शकत नाही का? हे प्रत्येक बौद्धांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून आजच्या दिवशी बहुत अशा महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत, परंतु आपला विषय आहे पराभव सुत्त। परंतु पौर्णिमेच्या दिनानिमित्त एक महत्त्वाची गोष्ट सांगेल, ती म्हणजे आज जी भगवान बुद्धांना ज्या माऊलीने तिची माता, भगवान बुद्धांची माता कोण? आईचं नाव काय? भगवान बुद्धांची महामाया। महामायेचं निधन किती दिवसात झालं? 7 दिवसात झालं। सिद्धार्थ गौतम ओळखे झाले, परंतु त्यांना
जे पालन पोषण करण्याचं काम कोणी केलं? त्यांच्या मावशीने केलं, त्यांच्या सावत्र आईने केलं. दूध पाजलं, अंगावर खेळवलं, परंतु स्वतःचा जो मुलगा होता की नाही तो दासीच्या स्वाधीन केला आणि सिद्धार्थ गौतमाचं पालन पोषण करून त्याला लहानाचं मोठं केलं. म्हणजे असं म्हणतात की नाही, आई मरो आणि मावशी ऐक ना, बोला आई मरो. आपण धम्मश्रवण करतो, आई मरो मावशी, बरोबर ना? ही मन तेव्हापासून सुरू झाली. मावशीचं खूप प्रेम असतं की नाही, असतं ना. आणि मग ही मावशीने फार मोठं लालन पालन करून सिद्धार्थ गौतमाला मोठं केलं. परंतु सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्याच्या नंतर माते 7 वर्षानंतर, किती 7 वर्षानंतर म्हणजे 8व्या वर्षी 7 वर्षानंतर ते कपिलवस्तू मध्ये आले. आणि कपिलवस्तू मध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळ्यांना भेटले. त्या ठिकाणी राजा सिंधुदेवाला त्या ठिकाणी प्रवचन दिलं, तो श्रोतागण झाला. महामाईला प्रजापती गौतमीला त्या ठिकाणी प्रवचन दिलं, ती त्या ठिकाणी श्रोतागण झाली. आणि मग त्या ठिकाणी श्रोतागण झाल्याच्या नंतर जेव्हा सिद्धार्थ गौतम सम्यक संबोधे हमारे शास्त्र भगवान बुद्ध भगवंत ज्या वेळेला निघून गेले त्यावेळेला भगवंत पुन्हा त्या कपिलवस्तू नगरामध्ये येऊन जाऊन असायचे, पुन्हा आलेले आहे. परंतु जेव्हा महामाईच्या प्रजापती गौतमीच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की ह्या धम्माचा सार मी का अनुसरू शकत नाही, हा धम्म मी का धारण करू शकत नाही. आणि मग त्या माऊलीने काय केलं, त्या नगरातल्या सगळ्या राजकुमारी, त्या नगरातल्या सगळ्या महिलांना एकत्र केलं आणि एकत्र करून काय केलं, डोक्यावरचे असणारे सुंदरसे केस काढून टाकले. तुम्ही काढू शकता का? स्त्री काढू शकते का? महामाया राजा शुद्धोधनाची पत्नी प्रजापती गौतमी हिने डोक्याचं मुंडन केलं. झरझरीत असणारे त्या ठिकाणी मातेच्या अंगावरती कसले वस्त्र असायचे, झरझरीत वस्त्राचा त्याग केला आणि त्या ठिकाणी काय केलं, शिवर परिधान करून ती भगवंताकडे गेली. भगवंताने म्हणते की भगवान मला आपल्या धर्मामध्ये सामील व्हायचंय, तुम्ही मला दीक्षा द्या. भगवंताने नकार दिला, भगवंताने नकार दिला. पुन्हा दुसऱ्यांदा त्या ठिकाणी माता याचना करते, परंतु तिथे सुद्धा नकार दिला आणि भगवान कुठे पोहोचले, वैशालीला पोहोचले. वैशालीला पोहोचल्याच्या नंतर म्हणजे कपिलवस्तू पासून चालत 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 माता कुठे गेली, वैशालीला गेली. अक्षरशः तिच्या पायाला फोड आले होते, पाय सुजले होते, पायातून रक्त येत होतं, रक्त बंबाळ झालेली माता भगवंताकडे जाते. भगवंताने म्हणते की भगवान आम्हाला भिक्षुनी संघामध्ये सामील करून घ्या. तेव्हा त्यांच्या बरोबर असणारे भंते आनंद ते पाहतात आणि विचारतात की माते तू अशा अवस्थेमध्ये का आलीस. तर त्यावेळेला ते म्हणतात की भगवान आम्हाला आपल्या संघामध्ये भिक्षुनी संघाची त्या ठिकाणी निर्मिती करून घेतली. मग त्यावेळेला ते स्वतः भगवंताकडे जातात आणि म्हणतात की ज्या माऊलीने आपल्याला आपलं पालन पोषण केलं, आपल्याला दूध पाजलं, आपल्याला लहानाचं मोठं केलं, खांद्यावर अंगावर फिरवलं, ती माता आज तुमच्याकडे धम्म मागण्यासाठी आलेली आहे. असा भेदभाव का करता? स्त्री अनंत होऊ शकत नाही का? स्त्री जीवनातून दुःखमुक्त होऊ शकत नाही का? स्त्रीला सदाचाराचा मार्ग प्राप्त करता येत नाही का? भगवंत म्हणाले स्त्री अनंत होऊ शकते, स्त्री जीवनातून मुक्त होऊ शकते, स्त्रीला जीवनाच्या भवचक्रातून मुक्त होऊ शकते. परंतु काही अटी आहेत, त्या अटी जर का प्रजापती मान्य करेल तर मी त्या ठिकाणी तिला भिक्षू संघाची काय करेल, दीक्षा देऊ शकतो. आणि याच पौर्णिमेच्या दिवशी महाप्रजापती गौतमीला भगवंताने भिक्खू संघाची दीक्षा देऊन भिक्खुनी संघाची स्थापना केली आणि ती काय झालेली, अनंत झालेली आहे, जीवनमुक्त झालेली आहे, जीवन ही मरणाच्या भवचक्रातून मुक्त झालेली आहे. आणि म्हणून आज ज्या स्त्रीला काय म्हटलं जातं, पायातली चप्पल असंच म्हणतात ना, त्या स्त्रीला समोर वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी भगवंताने भिक्खुनी संघाची त्या ठिकाणी स्थापना केली आहे. म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य, अधिकार,
स्वातंत्र्यमय जीवनाचा अधिकार, धम्म सांगण्याचा अधिकार, जीवनातून मुक्त होण्याचा अधिकार भगवंताने याच पौर्णिमेला दिलेला आहे. आणि म्हणून आज जगामध्ये भिक्खुनी संघ आहे. आणि म्हणून उपासको, अनेक प्रकारच्या घटना आहेत. आपल्यासाठी महत्वाचा दिवस आहे, परंतु आज आपण या पौर्णिमेनिमित्त काय पुण्य संपादन करत आहोत, आपण काय कुशल पुण्य करत आहोत. कारण हा वर्षवासाचा पर्व आहे. शेतकरी शेतकरी कसून काय करतो, बी टाकून त्या ठिकाणी धान्य उत्पन्न करतो. कशासाठी करतो? पोट भागवण्यासाठी, पोटासाठी ना. मग पोट या रूपाला, यानी या शरीराला वाढवण्यासाठी काय केलं जातं, धान्य त्या ठिकाणी निर्माण केलं जातं. परंतु या मनाला वाढवण्यासाठी, या मनाला त्या ठिकाणी चांगले निर्माण करण्यासाठी, या मनामध्ये बल प्राप्त करण्यासाठी पुण्य कर्म करणं हे फार महत्वाचं आहे. तुमचं मन जर कुशल असेल, तुमचं मन जर चांगलं नसेल, तुम्हाला कुशलता प्राप्त होत नसेल, तर तुम्ही त्या ठिकाणी काही जीवनामध्ये सुख प्राप्त करू शकत नाही. म्हणून याच पर्वामध्ये आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक उपासकांनी या धम्माचं श्रवण केलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे. कोणतं शील धारण केलं आता तुम्ही? पंचशील घेतलं ना. हे पंचशील दिवसभरामध्ये पालन केलं पाहिजे. 3 महिने काही उपासक 3 महिने अष्टशील धारण करतात, श्रमण दशशील धारण करतात, आणि भिक्खू किती शील धारण करतात? 227 शील धारण करतात. आणि भिक्षुणी किती शील धारण करतात? 311 शील करतात. प्रत्येकाला आपापल्या म्हणजे कॅपॅसिटी प्रमाणे भगवंताने ज्याला ज्याला वर्चस्व प्राप्त करायचं आहे त्या पद्धतीने त्याने काय केलेलं आहे, शील दिलेलं आहे. तुम्हाला या संबंध माणसाच्या जीवनामध्ये जर सुखी जीवन जगायचं असेल, चांगले जीवन जगायचं असेल, तर पंचशील धारण करा. तुम्हाला आणखी पुण्य संपादन करायचं असेल तर शील धारण करा. आणि म्हणून भगवंताने प्रत्येक माणसाला त्याचं जीवन जगण्यासाठी हा धम्म दिलेला आहे. आणि म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी श्रवण केला पाहिजे, आचरण केलं पाहिजे. अशा पद्धतीने ही पौर्णिमा अतिशय पवित्र आहे. तर शीतल चंद्राची छाया